पुढचं प्रेझेंटेशन आहे फ्रॉम वॅट्स फिल्ट्रेशन सिस्टम्स. Good evening, everyone. Thanks a lot, Bagwe sir and TLC team for giving us an opportunity to present our HR journey in TLC Vijaypath. This is team from Watts Filtration Technologies Private Limited. Myself Dipti from HR department. Myself Rutuja Patil, I am from Accounts department. Myself Panudas Konde, I am working in store department. I am Deepa, I am from sales and HR. In Watts, we manufacture industrial oil filtration systems. Our vision is every drop of oil in any industry is utilized to fullest, and our mission is continuous innovation for efficient and sustainable oil quality management solutions for every possible application. This is our factory, which is in Khed, Shivapur. These are our products. We are 25 years old ISO certified company. We are catering to many industries in India and very proud to share that we have started working with Indian Navy also. Over to you. तो बागवे सरांनी इथे आपल्या सगळ्यांनाच 10x ग्रोथची चॅलेंज दिलेलं आहे आणि त्याचबरोबरीने कॉन्फिडन्स सुद्धा. ते चॅलेंज वॅट्सनी घेऊन आम्ही या वर्षीचं आमचं टार्गेट 2x ठेवलेले आहे, जे की 25 कोटी आहे आणि आमचा नारा आहे अप की बार 25 पार. सो हे जेव्हा आम्ही टार्गेट घेतलं तेव्हा मॅनेजमेंटला खात्री होती की हे टार्गेट अचिवेबल आहे, कारण आमचं प्रॉडक्ट चांगलं आहे, पोटेन्शियल आहे त्यामध्ये आणि मार्केटसुद्धा अवेलेबल आहे, राईट. पण ॲज अ HR जेव्हा आम्ही टीमकडे बघितलं तेव्हा आम्हाला काही प्रश्न दिसत होते. सो ती सुरुवात करताना आम्ही आधी सगळ्यात पहिले आमचा ABP प्लॅन जो होता तो पब्लिश केला अँड वी मेड शुअर दॅट इट हॅज रीच टू ईच एम्प्लॉई. आणि मग हे प्रश्न आपण आपल्या टीमकडनं ऐकू. कंपनीचं विजन आणि मिशन तर आम्हाला माहीतच होतं, परंतु कंपनीने यावर्षी घेतलेलं 2x ग्रोथ हे टार्गेट अचीव करण्यासाठी आम्हाला काही प्रश्न होते. जसं की माझा याच्यामध्ये काय सहभाग असेल, माझी जबाबदारी काय असेल, मला याच्यासाठी माझ्या कामाचं प्लॅनिंग कसं करावं लागेल, मला काय करावं लागेल असे. त्याचप्रमाणे मी जे काम करते ते बरोबर पद्धतीनं करते का, माझे जे काम आहे ते माझ्या मॅनेजर लेवलपर्यंत पोचतंय का, यासारखे बरेचसे प्रश्न आम्हाला उद्भवत होते. सो या प्रश्नांना एक प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्ही Q12 रन केला. सो Q12 म्हणजे 12 प्रश्नांचा एक सर्व्हे असतो, ज्याच्यामधून एम्प्लॉई कंपनीच्या मध्ये किती कनेक्टेड आहे ह्याचे इंडिकेशन्स मिळतात. सो तो जेव्हा केला तेव्हा आम्हाला काही मुद्दे मिळाले आणि मागच्या वर्षात आम्ही ठरवले या मुद्द्यांवरती काम करायचं आणि ह्या मुद्द्यांना हात लावण्यासाठी आम्ही BHMS टूल वापरलं. सो BHMS टूल हे या अंतर्गत काय ॲक्टिव्हिटी केल्या त्याचं इंडिकेशन तुम्हाला आमच्या स्लाइड्सवरतीच कळेल. बेसिक हायजीन स्कोर तर 100% होताच, त्याचबरोबर इम्प्रूव्हमेंट म्हणून आम्ही एक स्पेसिफाईड कॅफेटेरिया, ॲन्युअल हेल्थ चेकअप अशा ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात केल्या. BHMSच्या टूल अंतर्गत आम्ही एम्प्लॉईच्या लाईफ सायकलला ॲड्रेस करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला जसं कोंडे म्हणाले की 2x अचीव करण्यासाठी मी एक्झॅक्टली काय करणं अपेक्षित आहे, सो ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही जॉब डिस्क्रिप्शनवरती काम करण्यास सुरुवात केले. जॉब डिस्क्रिप्शन्स रिडिफाईन करण्यासाठी स्किल्स, नॉलेज, ॲटिट्यूड्स असे पॅरामीटर्स वापरले, त्यांना वेटेजेस दिले आणि त्याप्रमाणे इंटरव्ह्यू क्वेश्चन्सही तयार केले. याचा उपयोग आम्हाला योग्य कॅन्डिडेट वेळेत हायर करण्यासाठी झाला. त्यानंतर इंडक्शनची प्रोसेस रिडिफाईन केली. यामध्ये आम्ही चेकलिस्ट बनवल्या, प्री जॉईनिंग, डे ऑफ जॉईनिंग, इन द मंथ ऑफ जॉईनिंग. इंडक्शन प्लॅन बनवला, ज्यायोगे न्यू एम्प्लॉईला प्रत्येक डिपार्टमेंटबरोबर इंटरॅक्शन्स करण्यात येतात आणि कंपनीची ओव्हरऑल प्रोसेस करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे माझे इनपुट्स कुठे गरजेचे आहेत याची देखील आयडिया येते. इंडक्शनमध्ये आम्ही एक बडी सिस्टीम इंट्रोड्यूस केली, ज्याबद्दल ऋतुजा आपल्याशी बोलेल. हो, बडीचा खरंच मला खूप चांगला फायदा झाला. मी जॉईन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मला HR कडून सगळ्या गोष्टींची क्लिअरिटी दिली गेली होती, परंतु ॲक्च्युली काम करताना काही अडचणी होत्या, जसं की प्रिंटर कुठे आहे, लिव्ह ॲप्लिकेशन कसं करायचं. बडी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी मला सोयीस्कर गेल्या, त्यामुळे मी कामामध्ये लवकर सेट झाले. यानंतर प्रोबेशन पिरियड जो 90 डेजचा असतो, यामध्ये आम्ही एम्प्लॉईने पहिले 30 दिवस, 60 दिवस आणि 90 दिवसांमध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज करणं अपेक्षित आहे त्याची लिस्ट करतो. मंथली टार्गेट्स दिले जातात आणि मंथली रिव्ह्यूजही घेतले जातात, ज्यायोगे ट्रेनिंग नीड्स वेळेत आयडेंटिफाय होतात आणि 90 डेज नंतर एक सॉलिड रिझल्ट हातात असतो. याचप्रमाणे ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्स फंक्शनल लेवलला आणण्यासाठी आम्ही फंक्शनल ऑब्जेक्टिव्स डिफाईन केले. त्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे फंक्शनल ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करताना आम्ही त्यांचे KPIसुद्धा त्याला अलाइन केले आणि हीच प्रोसेस आम्ही आमच्या कंपनीच्या सेकंड लेवलपर्यंत पर्क्युलेट केली, ज्याद्वारे प्रत्येक एम्प्लॉईला आयडिया असते की मी जे काम करतोय ते कंपनीच्या अल्टिमेट गोलला कसं अटॅच आहे.
तो आता एम्प्लॉई जॉईन झाला, त्याला त्याचे कंपनीची इन्फॉर्मेशन मिळाली, प्रॉडक्ट नॉलेज मिळालं, त्याच्यानंतर त्याचे टार्गेट्सही सेट झाले. सो आता हे सगळं होत असताना हे बरोबर पद्धतीने होतंय का हे करण्यासाठी ॲन्युअल परफॉर्मन्स होतच होता, परंतु आम्ही क्वार्टरली सिस्टीमसुद्धा सुरू केली. सो क्वार्टरली रिव्ह्यूमध्ये आम्हाला वेळच्या वेळी काही रिझल्ट्स मिळतात, त्याच्यावरती करेक्टिव्ह ॲक्शन्स घेतली जाते. आणि हे काम सगळं करत असताना कौतुक कोणाला नको असतो. सो अप्रिसिएशन पद्धतमध्ये पण आम्ही खूप चेंजेस आणले. सो स्मॉल विक्ट्रीजपासून सुरुवात केली. सो मंथली बेसिसवरती ज्या लोकांनी चांगलं काम केलं असेल त्या एम्प्लॉईजची समथिंग टू चिअर अंडर त्यांची नावं नोटीस बोर्डवर लावतो, त्यांचं अप्रिसिएशन करतो मीटिंग्स घेऊन. त्याचबरोबरीने टेक्निशियन आणि वर्कर लेव्हलला सुद्धा आम्ही मॉनिटरी रिवॉर्ड्स देऊन त्यांचा सत्कार करतो. आणि ॲन्युअल डेच्या दिवशी बऱ्याच कॅटेगरीज अंतर्गत एम्प्लॉईजला त्यांचं कौड कौतुक करतो. प्लस जी लोक आपल्याबरोबर वर्षानुवर्ष काम करत असतात त्यांना सर्व्हिस रेकॉर्ड्स सर्व्हिस अवॉर्ड सुद्धा देतो. हे सगळं आतापर्यंत आपण केलं होतं ते सगळं एम्प्लॉई लेव्हलपर्यंत केलं. परंतु जेव्हा मोठा टार्गेट असतं ते टार्गेट करताना टीम एकसंध असण्याची गरज असते, ती एका लेव्हलला असण्याची गरज असते. सो ते टीम लेव्हलवर करण्यासाठी आम्ही स्टार्ट केलं तर आमचं जे गोल होतं त्याचं व्हिज्युअलायझेशन केलं. सो तुम्ही बघत असाल की हा 25 आमचा अबकी बार 25 पार आहे. हे जिक्सॉ पझल सारखं आम्ही पझल ऑफिसमध्ये लावलंय आणि बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथ असतो त्यांच्याकडनं ते पीसेस चिटकून आम्ही आमचं टार्गेट ट्रॅक करत असतो. आय एम व्हेरी प्राऊड टू टेल यू की आत्तापर्यंतच्या 20 वर्षाच्या प्रवासामध्ये वॅट्सने 70 लाख लिटर ऑइल सेव्ह केलेलं आहे थ्रू अवर फिल्ट्रेशन सिस्टम्स. सो हे टिपिकली सेल्स लोकांना किंवा मॅनेजमेंट लेव्हलपर्यंतच माहिती असतं. बॅक ऑफिसमध्ये जी लोक बसत असतात त्यांना ह्याची आयडिया नसते. सो ह्याचे जेव्हा मी डिस्प्लेज केले तेव्हा ॲज अन एम्प्लॉई आय कॅन कनेक्ट टू द लार्जर गोल. सो हे असे डिस्प्लेज आम्ही वाढवले. एन्व्हायरमेंट केअरसाठी आम्ही प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज करतो, सेल्स सॅपलिंग्स डिस्ट्रीब्यूट करतो, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. प्लस स्पोर्ट्स डे असतो, योगा सेलिब्रेशन्स असतात आणि या व्यतिरिक्त आम्ही ट्रेनिंग सेशन्सही देतो. फायर सेफ्टी ट्रेनिंग्स, प्रॉडक्ट नॉलेज, पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी पॉझिटिव्ह सायकोलॉजी सेशन्स असे वेगवेगळे ट्रेनिंग्जही अरेंज करण्यात येतात. या सगळ्या गोष्टींना जर का गेमिफिकेशन दिलं तर त्याचा खूप चांगला उपयोग होईल असा विचार करून आम्ही वॅट्स चॅम्पियनशिप लीग इंट्रोड्यूस केली. याच्या अंतर्गत आम्ही क्रॉस फंक्शनल टीम्स बनवल्या ज्यांना मंथली थीम्स दिल्या जातात आणि थीम्स घेऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज लाईक फन ॲक्टिव्हिटी, कलरिंग, आर्ट अँड क्राफ्ट अशा कंडक्ट केल्या जातात. ज्यांना पॉईंट्स दिले जातात. पॉइंटिंग सिस्टीम डिस्प्लेसुद्धा केली जाते ज्यायोगे आपले पॉईंट्स ट्रॅक केले जातात. यानंतर आमची एक हिट ॲक्टिव्हिटी जी होती फूड फॉर थॉट, त्याबद्दल ऋतुजा आपल्याला सांगेल. फूड फॉर थॉट या ॲक्टिव्हिटीमध्ये क्रॉस फंक्शनल टीम तर होतीच, त्याचबरोबर सब्जेक्टही असे दिले गेले होते जे डे टू डे लाईफमध्ये उपयोगी असणारे होते. जसं की टाईम मॅनेजमेंट, फन, वर्क ॲट फन किंवा हेल्थ या रिलेटेड आम्ही सगळ्या टीमनी एकत्र येऊन त्याच्यावरती स्टडी केला, त्याची PPT तयार केली आणि हँडमेड पोस्टर तयार केले, जे की पोस्टर आमच्या वॉल ऑफ फेमवरती लावले गेले होते. हे सगळं करत असताना आम्हाला कामामधून विरंगुळा तर मिळालाच, त्याचप्रमाणे एक चांगला बूस्ट मिळाला आम्हाला काम करण्यास, जोमानं सुरुवात झाली आमची. नवीनच आमचा एक उपक्रम होता म्हणजे वॅट्सची लायब्ररी. सो फावल्या वेळामध्ये लोक वाचून त्यांचं नॉलेज हे शेअर करू शकतात. त्यातला पण पॉईंट्स सिस्टीम केलेली आहे. जेवढी पुस्तकं तुम्ही वाचाल तेवढे पॉईंट्स जास्त मिळतात. अशी पॉईंटिंग सिस्टीमचा पण आम्हाला खूप फायदा झाला आहे. आणि हे सगळं करत असताना कामावरचा फोकस हलू नये म्हणून आम्ही क्वाईट आवर फॉलो करतो, ज्याच्यामध्ये अनइंटरप्टेड काम करायचं, फोकस वर असतो, ज्याच्यामध्ये मीटिंग्स नसतात, कुठलंही कम्युनिकेशन नसतं. सो अनइंटरप्टेड काम होतं आणि देन वी एन्श्युअर की आमचं हे टार्गेट अचीव्ह होत असेल. सो DSI हा इथे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तेवढाच तो ट्रिकी आहे. सो DSI साठी पण आम्ही अनेक उपक्रम केले जे आपल्याला कोंडे सांगतील. ELC टीमच्या गाईडनुसार आम्ही आमच्या कंपनीमध्ये DSI करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये खूप छान इफेक्टिव्ह असे DSI आम्हाला मिळत होते, परंतु एका लेवलनंतर ते DSIचं प्रमाण हे हळूहळू कमी होत गेलं. तर ते पुन्हा वाढवण्यासाठी लेक्चरर्स, ट्रेनिंग सेशन्स अरेंज करण्यात आली, पण त्याचा पाहिजे असा इफेक्ट आम्हाला मिळाला नाही. त्यानंतर एक अभिनव असा उपक्रम राबवण्यात आला जो की DSI क्विज. याच्यामार्फत आम्हाला DSI कसा शोधायचा, एका DSI मधून अनेक DSI कसे होतात, रोजच्या आपल्या दैनंदिन कामामधून DSI कसा होतो याची एक नवीन दृष्टी मिळाली. त्यानंतर DSI बिडिंग करण्यात आले. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या टीम्सने स्वतःहून टार्गेट्स घेतले आणि त्याची ओनरशिप घेऊन ते टार्गेट आम्ही कंप्लीट वेळेच्या अगोदरच कंप्लीट केले. याच्यामुळे आमचा DSIचा काउंट खूप बूस्ट झाला. तर तुम्ही जर बघितलं तर DSIच्या या टीमच्या गाड्या ह्या चालूच आहेत, टार्गेट्स मीट होत आहेत, नवीन टार्गेट्स मिळत आहेत आणि हा प्रवास चालू आहे. आपण जर बघितला DSIचा काउंट तो एकदम बूस्ट होऊन 679 झालेला आहे या महिन्यामध्येच आणि आमची डायरेक्ट कॉस्ट सुद्धा सेव्ह झाली आहे बाय 5.5 lakhs. तो हे सगळं करत असताना आउटकमची उत्सुकता आम्हाला खरंच होती, जी तुम्हालाही आता असेल. आपण परत टीमकडनं ऐकू की त्यांना काय वाटलं. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही HR ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत नसायचो, परंतु
एक कम्फर्टनेस मिळाल्यामुळे आम्ही आता HR पार्टिसिपेंटमध्ये आमचा सहभाग वाढला. तसेच आम्ही आमचे सजेशन सहजरित्या मॅनेजमेंटपर्यंत पोहोचू शकतो याचा एक कॉन्फिडन्स देखील आम्हाला मिळाला. त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या डिपार्टमेंटची टीम एकत्र असल्यामुळे आमचं बॉन्डिंग वाढलं. गेमिफिकेशन असल्यामुळे जिंकण्यासाठीची चुरस देखील वाढली. आणि यापूर्वी आम्ही इंटरनल कंप्लेंट रेज करत नव्हतो, पण कम्फर्ट झोन मिळाल्याने आम्हाला त्यासाठी आता एक प्लॅटफॉर्म मिळाला ज्याच्यावर करेक्ट अशा ॲक्शन घेतल्या जातात. सो हे नुसतेच फिलिंग्स नसून त्याचे रिझल्ट्सही आम्हाला मिळाले. सो बघितलं तर आमच्या टाइमलीनेस इम्प्रूव्हमेंट झाली. त्याचबरोबरीने हे जेव्हा आम्ही परत एकदा प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी Q12 रन केला आणि त्यामध्ये आम्हाला स्ट्रॉंगली डिसअग्रीवाला ॲरो आपल्या स्ट्रॉंगली अग्रीकडे जात आहे आणि त्याच्यामध्ये 25% इन्क्रीमेंट आहे. त्यानंतर ग्रोथ जर मागच्या वर्षीची आम्ही कंपेअर केली TLCच्या आधी सुरुवात करायच्या तर ऑगस्टपर्यंतचं आमचं टार्गेट 6.28 crore झालं होतं. पण तेच आत्ता यावर्षी ऑगस्टमध्ये वी हॅव क्रॉस्ड 8 crores. सो वी आर व्हेरी शुअर की यावर्षीचं आमचं 25 कोटीचं टार्गेट नक्की पूर्ण होणार आहे आणि यावर्षीचं टार्गेट आत्तापर्यंत ॲक्च्युअलप्रमाणे मॅचही होते. सो हे सगळे ॲक्टिव्हिटी करून आम्हाला कॉन्फिडन्स आहे की आमची टीम एकसंध असेल आणि आम्ही आमचं जे टार्गेट आहे ते नक्की कंप्लीट करू. सो अब की बार 25 पार. So we thank you all of you here आणि बागवे सर स्पेशली वी एंड अवर PPT here. थँक्यू. थँक्यू. माझ्याकडे काही क्वेश्चन्स आहेत. त्यातला पहिला क्वेश्चन हा वॅट्स फिल्ट्रेशन सिस्टमसाठी आहे. तुम्ही ज्यावेळेस ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय केल्या त्यानंतर तुम्ही काही बजेट अलोकेट केलं होतं का आणि त्याचा पूर्ण वापर केला का? ॲक्च्युली लास्ट इयर असं बजेट आम्ही एक 50,000 घेतलं होतं लमसम बजेट, पण ते पूर्ण युटिलाइज नव्हतं कारण ट्रेनिंग जे घेत होतो तो जेनेरिक होते. आणि आता आम्ही जे स्किल मॅट्रिक्स आणि ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज क्वार्टरली रिव्ह्यूज घेतोय सो याच्यातनं ट्रेनिंग नीड्स आयडेंटिफाय होत आहेत आणि वी शुअर की त्याचं आता आम्ही बजेट अलोकेट करून त्याप्रमाणे त्या करून घेणार आहोत. ओके, ग्रेट. परत तुमच्यासाठीच एक प्रश्न आहे. सो नॉर्मली या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ऑफिस स्टाफ हा उत्साहाने पार्टिसिपेट करतो, पण जेव्हा प्रश्न येतो ब्लू कॉलर स्टाफचा त्यावेळेस तुम्हाला काय चॅलेंजेस फेस करावे लागले? राईट. सो मी डिस्टिंग्विश नाही करणार ब्लू कॉलर किंवा व्हाईट कॉलर कारण तसं हर्डल प्रत्येक लेव्हलला येतं कारण HRने जसं सुरू केलं ॲक्टिव्हिटी तर त्यांना ते अदर दॅन वर्क वाटतं समटाईम्स. त्यामुळे थोडं पार्टिसिपेशन कमी होतं. पण आम्ही ज्या या टीम्स केल्या सो टीम कॉम्पिटिशन्स केला त्यामुळे लोकांना इनफॅक्ट जास्त मजा आली. इनफॅक्ट आम्ही आणि पेरेंट्स आणि त्यांचे चिल्ड्रन आणि ह्या सगळ्या करून सुद्धा ॲक्टिव्हिटीज करतो. सो आम्हाला उलट जास्त छान वाटलं की म्हणजे शॉप फ्लोअरची लोक इनफॅक्ट जास्त इंटरेस्ट घेऊन ती लवकर मिक्स झाली ह्याच्यात. छान इनिशिएटिव्ह घेतला तुम्ही. सेकंड रनरअप आहेत वॅट्स फिल्ट्रेशन आणि ओनर्स वत्तुरकर, गौरी आणि शीतल वत्तुरकर. प्लीज कम ऑन स्टेज. Gauri, what would you like to share about today's experience? टुडेज एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. सगळीच प्रेझेंटेशन्स बघताना असं खूप जाणवलं की अरे केवढं काय करू शकतो आणि आपण ह्याचा विचारच केला नव्हता. हा पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे विजयपथसाठी प्रिपरेशन करायचं असं जेव्हा सांगितलंस तू तेव्हा खऱ्या अर्थाने मी बघायला लागलो की अरे आपण खरंच काय काय केलं आहे. कारण ॲक्टिव्हिटीज करत जातो पण त्याचा असं कुठे म्हणजे त्याचं काय म्हणूयात आपण एक लेखाजोखा प्रत्येक वेळेला मांडला जातो असं नाही, तर तो करायला हवा असंही या निमित्ताने जाणवलं की ज्या काही इनिशिएटिव्स घेतोय त्याच्यामध्ये काय करायचं होतं आणि काय खरंच घडलं, ठरवलं होतं ते झालं का नाही झालं, व्हॉट वॉज राईट, व्हॉट डिडंट वर्क वेल. सो ह्या सगळ्याचा एक कुठेतरी मांडणी पाहिजे, कुठेतरी असा त्याचा डेटाबेस बिल्टअप केला गेला पाहिजे असं खूप जाणवलं आणि बाकीच्या सगळ्या ठिकाणी आता आम्ही हे डेफिनेटली इम्प्लिमेंट करू असं मला वाटतं. थँक्यू. Thank you so much, Team Wats. Thank you so much. All the best.